वेलकम टू माय चॅनल बिग बाईट्स हिअर. तर आज सेकंड डे आपल्या गोवा सिरीजचा. तर आता आम्ही आलेलो आहे उडपी रेस्टॉरंटमध्ये, जे HDFC बँकच्या बाजूलाच आहे. तर दिवसाची सुरुवात जरा लेट झालेली आहे. आता वाजलेली 12:51. तर 1 वाजलेलं आहे ऑलमोस्ट. तर थोडंसं आज लेट तर झालेलं आहे, पण झोप पण इम्पॉर्टंट होती. आता याच्यामधून मी ऑर्डर केलेलं आहे इडली सांबार आणि मसाला डोसा आलेलं आहे ते. पाणी बॉटल घे. हां, पाणी बॉटल येईल तो आपला. हे आलेलं आहे आता. इडली तर आलेलीच होती. याचा मसाला डोसा पण चांगला आहे, एकदम क्रिस्पी, एकदम क्रिस्पी आणि स्टफिंग वगैरे आहे एकदम व्यवस्थित. स्टफिंग बऱ्यापैकी क्रिस्पी आहे. मस्त एकदम फ्रेश एकदम. चला मग खाऊया पटापट. हे स्टार्ट कर. 0.5 वर एवढं लांबचं जास्त दिसतं ते. इडली बेस्ट आहे. इडलीच ब्रेकफास्ट, जास्त काय टेन्शन नाही. इडलीच खायची, चांगलं भेटतं इकडे. जातो तिथे मला चाललं 10 वाजेपर्यंत. मस्त आहे, मस्त आहे, मस्त व्हिजिटी आहे. आता जरा खातो पटापट आणि जातो रूमला. चल. आता आम्ही हे आमचे फ्रेंड झालेले आहेत नवीन, चेतन सर यांची गाडी आहे. त्या गाडीमध्ये जाणार आहे पॅरा रोड आणि काहीतरी खायला पण जाऊ. तर दाखवतो तुम्हाला पुढचं. आमची ब्युटिफुल प्रॉपर्टी एकदम. हा असा रोड आहे. रोड असाच असतो. रोड चांगला आहे पण एकदम काही शांत. झालं तरी गांडीघाटची गाडी सुटत नाही. हा, 4 व्हीलरने मस्त आरामात जाऊ, शांततेत एकदम. स्कूटीने घडघड घडघड नुसता आवाज. येऊ दे सर. हा पॅरा रोड आहे, हे बघा नजारा. हा पूर्ण इकडे डिअर जिंदगीची शूटिंग झालेली. क्राऊड पण आहे बऱ्यापैकी. अनिकेत आणि चेतन सर. अरे बापरे, हे काय घेऊन जात आहे? हा टेबल आहे. खूप जास्त क्राऊड आहे गाड्यांचा. बाकी ओव्हरऑल तर चांगले फोटोज वगैरे आता आम्ही क्लिक करू. ते तिकडे काय बघ काहीतरी आहे खायला वगैरे, काय कोकोनट वॉटर वगैरे आहे. तिकडे पण जाऊ. समोर बघा मस्त जागा आहे, पण फोटोज वगैरे साठी पण भेटेल यांच्याकडे काय ते, म्हणजे इकडनं निघालो ना, हा सरळ गेलो तर चिकन वगैरे भेटतं. तिकडे पुढे पुढे जाऊ ना तिकडे पण. चल रे बडी, आगे लाइफ में भी आगे बढ़ना चाहिए. चलो. असं राईटला गेलो ना, तिकडे पण आहे जरा चिकन वगैरे सिनिक आहे थोडा. अच्छा ओके, फोटोज सिनिक. चल आता इथे फोटोज वगैरे काय क्लिक कर. ही चांगली जागा पण आहे. हा मॉर्चिंग बीच आहे, मस्त एकदम.
वेदर पण आता मस्त झालेलं आहे. आणि हे एंट्रन्स आहे. आता आम्ही चाललोय, एंट्री मारतोय मॉर्जिम बीचला. वेदर पण प्लेझेंट आहे एकदम. पाणी घेऊ जरासं. आतमध्ये आता जातो, आतमधलं तुम्हाला दाखवतो काय काय कसं आहे मॉर्जिम बीच ते. चला. हा मॉर्जिम बीच आहे. आम्ही इथून एंट्री मारतो. वा काय मस्त, काय मस्त वेदर आहे. आणि बीच पण एक नंबर क्लीन आहे. मेन म्हणजे हा बीच मॉर्जिम. हे बघा, क्राऊड पण आहे डिसेंट क्राऊड आहेत सर्व. पाण्यात जायला अलाउड नाहीये. त्या लोकांनी स्ट्रिक्टली सांगतायत ते लोक की पाण्यात जाऊ नाही शकत. आणि हे बघा, सो हा आहे बीच. क्लीन आहे, क्लीन बीच आहे एकदम. चांगला आहे, क्राऊड पण चांगला आहे, क्लीन आहे एकदम. काय आला चाललं जाऊ आतमध्ये. अनिकेत हे बघा हा बीच. खूप चांगला क्राऊड आहे इकडे ऍक्च्युली. हा आपला अनिकेत मित्र व्हिडिओ शूट करताना सनसेटचा. थोडा पाण्यात जाऊ. अरे यार माझे शूज, नको नको बाबा, शूज चांगले आहेत. बीच मस्त येतो यार सनसेटच्या टायमाला, भारी व्हिडिओ येते. आणि वेदर रिपोर्ट तुम्हाला देतो की काही पाऊस वगैरे नाहीये आज. 3 जून आहे. हे बघा, लहान लहान मुलं सर्व चिल करतायत. आणि वेदर पण प्लेझेंट आहे, काही एवढं गरम पण नाही होते. आणि मॉर्जिम बीच आहे हा. मॉर्जिम बीचला काही एवढा जास्त पण क्राऊड नाही आहे, मीडियम आहे. नॉर्मल जे सीझन वाईज असतं ते. ओव्हर क्राऊडेड नाही आहे बीच. क्लीन आहे मेन म्हणजे. जे मेन सर्वांना हवं असतं की क्लीन बीचेस. आणि लाईफगार्ड वगैरे आहे इथे अवेलेबल. आणि बघा सर्वजण एन्जॉय करतायत. आमचं आत्ता जस्ट जेवण झालं. आम्ही जेवण केलं या शॅकवरून. याचं नाव मला प्रॉपरली नाही माहिती. माझ्या इंस्टाग्राम पेजवर मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याच्यावर असेल त्याचं नाव वगैरे. अनिकेत वगैरे समथिंग त्या साईडला कुठेतरी गेलेला आहे शूट वगैरे करायला. सो दस आता आम्ही इथून जाऊ शक्यता कलंगूटला, किंवा आता हॉस्टेलला जाऊन थोडंसं चिल करू आणि मग कलंगूटला जाऊ संध्याकाळी. काय पार्टी सीन्स असतील ते बघायला. तो चला. काय माहिती, मस्त आहे पण ना मॉर्जिम बीचला आहे हे टर्टल करून रेस्टॉरंट. मस्त आहे. हा मस्त आहे, याची सिटिंग वगैरे मस्त आहे, वाईब पण चांगली आहे. बट ठीक आहे, आता आम्ही चाललो मॉर्जिम बीचवरून आमच्या हॉटेलला. चल सर, थँक्यू सर. चला आता रूमला, हॉस्टेल. आणि त्यानंतर आपण कलंगूट वगैरे जायचं असेल तर. तर आता आम्ही आलेलो आहे त्या बाहेरचं नाव काय, रमेंट करीमध्ये आलेलो आहे, जे इकडे कॅम्प सालिगावमध्ये आहे लोकेटेड. तर आता आम्ही मागवलेलं आहे प्रॉन्स फ्राय, इकडचं स्पेशल आहे. सर्व स्पेशल आहे इकडे, पण आता हे मागवलेलं आहे. हे बघा, एकदम सॉफ्ट आणि एकदम मस्त फ्रेश. आता फर्स्ट बाईट. चांगलं.
एवढं काय नाही, ऑडियन्सला माहिती आहे चालेल. थोडा कॅमेरा फिरू का? थोडा कॅमेरा फिरू ब्लॉग. हा ठीक आहे, काय प्रॉब्लेम, मला काय प्रॉब्लेम, दाखवायचं काय. सच्चाई ब्लॉग आहे. हा जे आहे ते आहे. कसा वाटतं? हे एक नंबर मस्त आहे फूड. मला आतापर्यंत चांगलं हे आवडलं ते. आणि बार अँड रेस्टॉरंट मधलं पण ओके होतं, पण ठीक आहे. मी ते ट्राय केलं ते पण आहे. पण इकडची मेन म्हणजे हे पण चांगली, सीटिंग वगैरे पण चांगली. सिटिंग वगैरे दाखव जा आतमध्ये. सीटिंग आहे इथे. आणि ॲक्च्युली हा मेन रोड आहे. त्याच्यामध्ये यांचं लाईक इथे नॉर्मल स्टँडिंग एरिया आहे. त्यानंतर हे यांचं मेन आहे. टर्मेंट करी आहे, बार अँड रेस्टॉरंट दोन्ही आहे मिक्स. आणि 5 जण हे ओन करतात. ऍक्च्युली 2 भाऊ आहेत, ते लोक ओन करतात आणि 3 जण त्यांच्यासोबत फ्रेंड्स आहेत, ते त्यांना हेल्प करतात. आता मला जस्ट समजलं ते. ही त्यांची एंट्रन्स आहे. बाकी आतमध्ये काय म्हणतात, रिसेप्शन आणि बार काउंटर. हा त्यांचा सिटिंग एरिया आहे. इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम आणि किचन. तर बेसिकली मस्त ॲम्बियन्स पण आहे आणि त्यांचं स्टाफ पण एकदम फ्रेंडली आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर एक्झॅक्ट लोकेशन काय आहे का, की एक्झॅक्ट काय पॉईंटला आहे आपण एरियाला, म्हणजे लोकेशन आहे त्याला डॉन वाडू सालीगाव. आणि प्रॉपर हेच आहे ना. तर काय चर्चेस वगैरे आहे आजूबाजूला वगैरे. तरी पण हॉटेल आहे. हां, तरी पॉईंट करून हॉटेल आहे. त्याच्यामधून तुम्ही एक राईट टर्न आहे, तिथून आतमध्ये आले की रमेन करी कोरोनिया रेस्टॉरंट मॅपला आहे. तर चांगलं आहे. जर तुम्हाला फिश थाली किंवा फिश फूड ट्राय करायचं असेल गोव्यामध्ये तर इकडे या, चांगलं आहे, बेस्ट आहे. बाकी आता थाली आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की थाली कसं आहे वगैरे. कारण रात्री आम्ही ॲक्च्युली ट्राय केलं, पण मी त्याचा व्हिडिओ नाही काढू शकलो फॉर सम रिझन. आम्ही खाण्यात मग्न होतो. पण आता मी नक्की दाखवतो की थाली काय कशी असते यांची. त्यांचे एक स्पेशालिटी आहे, ते पण मी तुम्हाला थाली आल्याच्या नंतर दाखवतो. तर आता थाली येईपर्यंत वेट करा. कोणत्या थाळ्या मागवल्या? कोणत्या थाळ्या मागवल्या? आता आपण किंग फिश थाळी एक मागवलेली आहे, एक प्रॉन्स थाळी मागवली आहे आणि एक चणक थाळी मागवलेली आहे. तिन्ही वेगळ्या आहेत. तर मुद्दामून आम्ही 3 वेगळ्या मागवलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो काय असेल थाळीमध्ये वगैरे. तर वेट करा, एक थोड्या टाइमात लगेच येणार आहे, मग तुम्हाला मी दाखवतो. लाईट देऊ तुझं. तर आता आपण ट्राय करतोय चणक. आणि जसं तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय, खूप जास्त पाऊस पडतोय. आणि आम्ही फिश थाळी मागवलेली आहे. चणक फिश आहे, राईस आहे, हे चिंपले म्हणतात तिसऱ्या, हे जवला चटणी, करी आहे ही राईस वरती घेण्यासाठी. ही सोलकढी त्यांची एकदम वेगळी अशी सोलकढी आहे आणि त्याने पिकल दिलेलं आहे. तर चणक मी कधी ट्राय नाही केलेलं आहे, चणक ट्राय करूया. एकदम सॉफ्ट. एकदम फ्रेश आहे. आणि करी पण बघा तुम्ही, एकदम मस्त आहे. मस्त एकदम. हे चटणी आहे, जवला चटणी, झिंगा चटणी ॲक्च्युली.
मी तिसऱ्या. बेस्ट आहे, मस्त. इकडे विजिट करा. रम अँड कोक ना, रम अँड करी मध्ये इकडे विजिट करा. फिश थाई ट्राय करा. चनक फिश थाई बेस्ट आहे. तर आता रूम मध्ये आम्ही म्हणजे लाईक हॉस्टेलर मध्ये खाली मागवलेले पार्सल. प्रॉन्स फ्राय थालीच मागवलेली आहे. तर अजून काय काय मी ते पण दाखवतो. हा राईस आहे, प्लेन राईस जो थालीमध्ये सर्व होत होतो. आणि याच्यासोबत करी असेल. करी कुठे गेली? ओके, हे काहीतरी वेगळं आहे. हा, ती करी आहे जे चिकन थाई सोबत सर्व होतं. आणि प्रॉन सोबत पण ते लोक सेमच आय थिंक ग्रेव्ही असते. आय डोंट नो. मी चिकन थाई खाल्ली नाहीये. मस्त आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हे प्रॉन्स फ्राय, हे शेल वगैरे प्रॉपर एकदम काढून. आता ॲक्च्युली लेट झालेलं आहे आम्हाला जेवेपर्यंत. बाहेर गेलो आम्ही, तो थोडा पार्टी वगैरे सीन होता. पार्टीमधून आता आलो आणि आम्ही आता जेवण करतोय. तरी सुद्धा फ्रेश घेतलो आम्ही. कुठून? रामेन करी. माझ्या तोंडातून कंटिन्यू निघतं की रमेन कोक, बट रमेन कोक नाही, रमेन करी. आणि प्रॉपर राईस, कोरियन फिश करी. काढ ना. एक नंबर. करी वगैरे एकदम मस्त आहे. आता लेट झाला आम्हाला ऍक्च्युली, तरी सुद्धा मस्त आहे. फ्रेशच वाटते. स्टार्ट. मस्त आहे. तुम्हाला जर फिश फूड ट्राय करायचं असेल थाळी, तर तुम्ही रमेन करीमध्ये जावा. बॅम सालिगावमध्ये आहे, मस्त आहे. मी आता थाली ट्राय करतोय, मला तर आवडली. मी तिकडून पार्सल घेऊन आलो. ॲक्च्युली तिकडे थाळीचं सिस्टम लाईक 7:30 बंद होतं. तुम्ही 7:00 जावा. 7:30 तिकडे तुम्हाला फिश थाळी वगैरे मिळेल. हां, 7:30 नाही, 7:30 बंद होतं तिकडे. संध्याकाळी PM. आणि दिवसभर चालू असतं थाळी सिस्टम तिकडे भेटते. हे स्पेशली त्यांनी आम्हाला पार्सल अरेंज करून दिलं. आणि आता आम्ही खातोय. मस्त टेस्ट वगैरे एक नंबर. तुम्ही इकडे असाल आजूबाजूला, नक्की या. प्रॉन्स ट्राय करा, मस्त आहे. सुपर फ्राय त्यांचे एकदम भारी. ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलला जरा सपोर्ट करा, ज्याच्याने मी 1000 सबस्क्रायबर्स गेन करेन आणि तुम्हाला असे व्हिडिओ देत राहीन. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट करा कुठल्या लोकेशनवर मी जाऊ शकतो जे तुम्हाला हवं आहे. आणि
हा लोकेशन जर तुम्ही येऊन ट्राय केलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं ते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय.